नमस्कार आणि स्वागत आहे प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर. आपण सगळेच एका गोष्टीचं स्वप्न पाहतो, ते म्हणजे आपलं हेल्थ, आपलं आरोग्य टिकवणं, शरीर फिट ठेवणं आणि ऊर्जावान वाटणं, अगदी एनर्जेटिक वाटणं, तेही वयाच्या 30, 40, 50 किंवा 60 नंतरही. हो, कुणाला वाटत नाही आपण अगदी फिट राहावं, कायम आपलं शरीर फिट राहावं, आपण नेहमी एनर्जेटिक राहावं. पण हल्ली फारसं शक्य होत नाही, नाही का? तर मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 जबरदस्त नैसर्गिक सवयी, ज्या तुम्ही दररोज अंमलात आणल्या तर शरीर फिट, एनर्जेटिक आणि पेन फ्री राहील, तोही कोणताही खर्च न करता. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी एक खास बोनस टिप सुद्धा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की पहा. तर हॅबिट नंबर 1 ती म्हणजे चालणं, द फॉरगॉटन मॅजिक. कारण आजची जीवनशैली ही स्क्रीन बेस्ड आहे. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यामुळे हालचाली होत नाहीत, शरीर हालत नाही. आपण बऱ्याच वेळा बसून एका ठिकाणी झोपून मोबाईल पाहतो, टीव्ही पाहतो, लॅपटॉपवर काम करतो. पण खरं सांगायचं तर चालणं हेच सर्वात सशक्त औषध आहे. तर मंडळी, चालण्यानं काय होतं? चालण्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, जॉईंट्स लवचिक राहतात, गुडघेदुखी, कंबरदुखी कमी होते आणि मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे फक्त 20-30 मिनिटे ब्रिस्क वॉक करा, म्हणजे खूप अगदी झपाट्यानं, अगदी फास्ट चाला. 20-30 मिनिटे नाही झालं तरीही किमान 10-15 मिनिटे तरी तुम्ही ब्रिस्क वॉक करायला हवं. सकाळी सूर्यप्रकाशात चालण्याने आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं, जे बोन्ससाठी खूप आवश्यक असतं. त्याचबरोबर तुम्हाला चालताना फ्रेश वाटावं, एनर्जी यावी, यासाठी तुम्ही म्युझिक ऐका किंवा छान छान तुम्हाला आवडतील या विषयावरचे पॉडकास्ट ऐका. त्याने तुमच्या मनात शांतता येते, मेंटल पीस तुम्हाला मिळतो. त्यानंतर हॅबिट नंबर 2 म्हणजे सकाळचा डेटॉक्स ड्रिंक. कारण आपण जे खातो ते शरीरात जमा होतं, पण जर डेटॉक्स झालं नाही तर थकवा, सूज, वजन वाढ या समस्या वाढतात. त्यामुळे सकाळी सकाळी फक्त साधं पाणी न पिता तुम्ही डेटॉक्स वॉटर प्या. तर डेटॉक्स वॉटर म्हणजे कसं बनवायचं? तर 1 ग्लास गरम पाणी घ्या. गरम पाणी म्हणजेच कोमट पाणी. त्यात एक अर्ध लिंबू आणि 1 चमचा मध टाकायचा. हवं असल्यास थोडीशी दालचिनी टाका, चिमूटभर, जर तुम्हाला डायबिटीज वगैरे असेल, आणि ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. आता हे प्यायल्याने काय होईल तर शरीरातील जे टॉक्सिन्स असतात ते बाहेर फेकले जातात. त्याचबरोबर तुमचं डायजेशन सुधारतं, पचन सुधारतं आणि मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह राहतं. तुमची पचन संस्था खूप चांगल्या पद्धतीने काम करते. पण जर तुम्ही डायबिटिक असाल तर मध न वापरता दालचिनी किंवा मेथीचं पाणी तुम्ही घ्यायला हवं. मध स्किप करा. त्यानंतर हॅबिट नंबर 3 म्हणजे 5 मिनिटं स्ट्रेचिंग आणि डीप ब्रीदिंग करा. आपण लहानपणी खूप लवचिक होतो, पण वय वाढलं की स्टिफनेस येतो. तुम्हालाही माहीत असेल, जर आपल्या घरात आजूबाजूला लहान मुलं असतील तर ती कशाही पद्धतीनं उड्या मारतात, कशाही पद्धतीनं खेळतात, त्यांची बॉडी खूप लवचिक असते. त्या मानानं आपली बॉडी खूप स्टिफ झालेली असते. यावर उपाय म्हणजे आपण स्ट्रेचिंग आणि डीप ब्रीदिंग करायचं. आता सोप्यातलं सोपं स्ट्रेचिंग रुटीन मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे दोन्ही हात सरळ वर करा आणि स्ट्रेच करा. मान उजवीकडे डावीकडे वळवून मानेला स्ट्रेचिंग द्या. त्याचबरोबर पायांचे पंजे सरळ ठेवून हलक्या हलक्या हालचाली करा. म्हणजेच तुम्ही एकतर पायांवर खूप प्रेशर देऊन थोडं थोडं चाला, किंवा मग तुम्ही फक्त पायांच्या बोटांवर चालू शकता. अशा पद्धतीची स्ट्रेचिंग ही आपल्या मसल्ससाठी पायाच्या खूप महत्त्वाची असते. आणि प्रत्येक हालचालीसोबत श्वास घेणे आणि सोडणे, ब्रीदिंग खूप महत्त्वाची आहे. जेवढ्या प्रमाणात जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल, कधीही जेवढ्या प्रमाणात तुम्ही एक्सरसाइज करतात तेवढ्याच प्रमाणात तुम्ही ब्रीदिंग करायला हवं. कारण 50% वेट लॉस, फॅट लॉस तुमचा एक्सरसाइजिंगनी होतो आणि 50%
फॅट लॉस तुमचा ब्रीदिंगने होतो. तर या सवयीमुळे काय होतं तर तुमचं शरीर फ्लेक्झिबल राहतं, हाडं आणि स्नायूंना आराम मिळतो. त्याचबरोबर तुमची रात्रीची झोप सुधारते आणि जर तुम्हाला एन्झायटी असेल, एन्झायटीचा प्रॉब्लेम असेल तर तोही यामुळे कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणावर मदत होते. तर मंडळी, तुम्हाला एक बोनस टिप देईल असं सांगितलं होतं, तर ती म्हणजे दिवसाची सुरुवात जशी होते तसाच दिवस जातो. म्हणूनच सकाळी या 3 सवयी तुम्ही नेहमी फॉलो करा. ते म्हणजे चालणं, डेटॉक्स ड्रिंक आणि स्ट्रेचिंग. आणि त्यात एक छोटीशी भर घाला, ती म्हणजेच ड्रायफ्रुट्स तुम्ही नाश्त्यामध्ये घ्या. ड्रायफ्रुट्समध्ये बदाम घ्या, 2-4 बदाम, एखाद दुसरे अक्रोड आणि थोडेसे तीळ. हे सुपरफूड्स असे आहेत जे तुमच्या शरीराला ताकद देतात, एनर्जी देतात आणि केस, त्वचा, स्नायू यांना पोषण देतात. त्यामुळे या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. हा नाश्ताही तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं, या 3 सवयी तुम्ही सुरुवात करू शकता का? आजच करा, ठरवा आणि पहा त्याचे परिणाम 7 ते 10 दिवसात. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आई, वडील, काका, मावशी यांच्याशी आणि प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूच. तोपर्यंत चालत रहा, खूप हसा आणि अगदी फिट, तंदुरुस्त रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.